क्योंकि ब्राह्मण जब पूजा करता है तो 12 घंटे तक वो बिल्कुल स्त्री को हाथ नहीं लगाता है, इसलिए 4 बच्चे पैदा नहीं हो सकते हैं। तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारत होती। याला कोणते तुकाराम महाराज माहित आहे माहित नाही। शिवाजी महाराजांविषयी इतके अश्लाघ्य उद्गार काढणारे, थके हारे, दुसरे की कृपा से जीते। आणखी एक जण महाराज तर फारच बरळला, तो तर म्हणाला शिवाजी महाराज कधी मैदानात लढलेच नाही। आंबेडकरी विचारांचं दूध प्यायलेले माणूस, देशाचे CGI राहिलेले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिलेले, असा हा माणूस तर त्याच्या पाया पडत असेल तर मला शॉक बसणार नाही। त्यावेळेस तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, यावेळेस तर मुख्यमंत्री आहेत ना, पुन्हा गृहमंत्री तेच आहेत। याही वेळेस तुझ्या पाया ते पडलेले आहेत, तुझ्या दर्शनाला आले होते। ते जर महाराष्ट्रामध्ये आहे, ते स्वतः नागपूरचे आहे, तर नागपूरच्या पत्रकार संघासमोर यायला तुला प्रॉब्लेम काय आहे? पोलीस त्यांचं सगळं संरक्षण तुझं, कोणतीही बदमाशी आम्हाला करू देणार नाही, आम्ही कधीच बदमाशी करत नाही, पण आम्हाला करू देणार नाही। तुझी फक्त बदमाशी चालणार नाही एवढीच फक्त आम्ही काळजी घेणार आहोत। पण याही वेळेस त्याने आव्हान न स्वीकारता पळ काढला। फक्त हे आव्हान आता बदललं, पूर्वी 30 लाखाचं होतं, ते आता 50 लाखाचं नव्हे 80 लाखाचं झालेलं आहे। कारण मधल्या काळामध्ये माझ्या एका विद्यार्थिनीनं मला देणगी देऊ केली। मी तिला म्हटलं मला वैयक्तिक देणगी नको आहे, तू आमच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या बक्षिसाकरता ती देणगी देणार असेल तर मला चालेल। मग तिच्या कंपनीनं ते मान्य केलं आणि त्यामुळे ही 50 लाखाची देणगी आली आणि म्हणून हे 80 लाखाचं झालेलं आहे। आता आपली अशी इच्छा आहे की आपलं हे आव्हान जे आहे ते 1 कोटीचं आपल्याला करायचं आहे आणि त्याकरता मला तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हवं आहे। आधीचे 30 लाख रुपये आम्ही गोळा केले ते लोकांच्या सहकार्यातून गोळा केलेले पैसे आहेत। त्यामुळे माझे मित्र सुरेशजी झुरमुरे यांनी तुम्हाला QR कोड संबंधी माहिती दिली। तुम्हाला शक्य असेल तेवढ्यांना, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढे पैसे यामध्ये टाका। QR कोडच्या माध्यमातून पैसे कसे टाकायचे हे सांगण्याची गरज नाही। अगदी तुम्ही 5-10 हजारांपासून तर 100 रुपयांपर्यंत कितीही पैसे देऊ शकता आणि त्या पैशांचा अतिशय उत्तम विनियोग होईल। ते पैसे कुठेही वाया जाणार नाही एवढा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगण्याच्या आधीच तुमच्यामध्ये असेल की मानव एकाही पैशाचा दुरुपयोग करणार नाही। तर मित्रांनो, हा पळून गेला, पण यांनी काय काय मुक्ताफळं उधळली आहेत ते मला तुम्हाला सांगितलं पाहिजे। तुकाराम महाराजांविषयी हे मागच्या वेळेस काय बोलले होते? 2023 मध्ये आले त्यावेळेस ते असं म्हणाले होते, तुकाराम महाराज इतने बड़े संत बने, क्यों बने? क्योंकि उन्होंने पूरा प्रेम अपने ईश्वर के साथ में किया, भक्ति पे लगा दिया। अपने पत्नी के साथ में वो प्रेम नहीं करते थे, क्योंकि उनकी पत्नी उनको रोज मारती थी। तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारत होती। याला कोणते तुकाराम महाराज माहित आहे माहित नाही, याला आमचे विद्रोही तुकाराम महाराज माहीतच नाही। वेदांचा तो अर्थ आम्हासाठी ठावा असं ठणकावून ब्राह्मणांना सांगणारे, त्या काळातल्या पंड्यांना सांगणारे तुकाराम महाराज, संपूर्ण चातुर्वर्ण्य परंपरा उलथवून टाकणारे तुकाराम महाराज, आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये कदाचित त्यांचा खऱ्या अर्थानं खून झाला असावा असे तुकाराम महाराज बायकोचा मार खात होते। अरे जे समाजाला घाबरले नाही, एवढ्या मोठ्या ब्राह्मणी वर्चस्वाला घाबरले नाही, चातुर्वर्ण्य परंपरेला घाबरले नाही, त्याच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिले, त्या तुकाराम महाराजांविषयी हा या पद्धतीचे उद्गार काढतो। अलीकडच्या काळामध्ये त्यांनी फारच मोठा जोक केलेला आहे। खरं म्हणजे हा जोक नाही, अतिशय गंभीर बाब आहे। काय केलं याने? स्वतः आपले सरसंघ चालक मोहन भागवत हजर आहेत, माझे कॉलेज जीवनापासून मित्र असलेले नितीनजी गडकरी आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। या तिघांच्या समोर हा धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचा मुलगा बरळला, त्याला बाबा वगैरे तुम्ही म्हणा, हा बरळला। काय बरळला? तो म्हणाला, त्याच्याच भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणाला की शिवाजी महाराज
रामदास स्वामी के सामने आए, उन्होंने अपना मुकुट उनके सामने रख दिया और बोले कि श्री रामदास जी, गुरु जी, मैं बहुत थक गया हूँ, मैं अभी बहुत लड़ के थक गया हूँ, आपकी आज्ञा के अनुसार ही आज तक लड़ता आया हूँ, जीतते आया हूँ, लेकिन मैं अब हार चुका हूँ, बुरी तरह से थक गया हूँ, राजपाट भी मुझसे संभाला नहीं जाता है, इसलिए मैंने मुकुट आपके सामने रख दिया है, आपने ही मुझे दिया था, ये मुकुट आपके सामने रख दिया है, अब ये राजपाट आप संभालो। मग रामदास स्वामी म्हणाले, तुम मुझे गुरु मानते हो ना, तो गुरु की आज्ञा सुनो। ये मुकुट पुन्हा त्यांच्या डोक्यामध्ये ठेवला शिवाजी महाराजांच्या आणि सांगितलं, बिल्कुल राजपाट संभालो, डरना नहीं, बिल्कुल चिंता नहीं करना, राजपाट संभालो, सब अच्छा हो जाएगा। गुरु के आशीर्वाद से जो राजपाट था फिर से शिवाजी महाराज ने स्वीकार किया और चलाने लगे। हा काय प्रकार आहे? चुकून आलाय का? चुकून नाही आलेला। तो शेतकरी रात्रंदिवस राबतो, धान्यामध्ये धान्य उगवतो जेव्हा खळ्यामध्ये, आणि खळ्यामध्ये ते धान्य तयार पडलेलं असतं, त्यावेळेस एक भटजी येतो, पूजा करतो आणि सांगतो, देवाच्या कृपेनं, अमुकाच्या कृपेनं तुझं सगळं काही झालेलं आहे, त्यातला वाटा घेऊन जातो। म्हणजे जे काही होतं ते गुरुच्या कृपेनं होतं, देवाच्या नावावर गुरुच्या कृपेनं होतं। म्हणजे हा संपूर्ण जो राजपाट आहे शिवाजी महाराजांचा, तो सगळ्याच्या सगळा कोणी उभा केला? समर्थ रामदास स्वामींनी, गुरूंनी। आणि हे रामदास स्वामी कोण? ज्यांची आणि शिवाजी महाराजांची कधी जन्मातच भेट झालेली नाही, कधी एक दुसऱ्याला भेटलेच नाही आहेत, एक दुसऱ्यांशी कधी संबंध चाललेला नाही आहे। असं असताना त्यांना गुरु बनवायचं, कारण आम्हा ब्राह्मण गुरूंशिवाय कोणीही मोठं बनवू शकत नाही, हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये घुसवायचं, या षडयंत्राचा तो अपरिहार्य भाग आहे। आणि म्हणून या तिघांपैकी एकही जण उठला नाही त्यावेळेस आणि म्हणाला नाही। खरं म्हणजे कोणी सभ्य माणूस असता तर उठला असता तर काय म्हणाला असता? हे ऐकल्यानंतर उठून म्हणाला असता कि हमारे बाबाजी ने जो भी कहा है ये बात जो है उनको लगती है, लेकिन ऐसा नहीं है। सही बात ऐसी है कि रामदास स्वामी जी कभी भी शिवाजी महाराज के गुरु नहीं थे, लेकिन शायद उनको उस ढंग की जानकारी मिली, या पद्धतीचं तर स्पष्टीकरण देते ना। तिघही त्यावेळेस गप्प राहिलेत, कारण त्यांना तेच हवं होतं। नंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं, त्यावेळेस मग सावरासावर करण्याचा प्रयत्न आमच्या देवेंद्र फडणवीसांनी केला। मित्रांनो, शिवाजी महाराजांविषयी इतके अश्लाघ्य उद्गार काढणारे, थके हारे, दुसरे की कृपा से जीते, आणखी एक जण महाराज तर फारच बरळला, तो तर म्हणाला शिवाजी महाराज कधी मैदानात लढलेच नाही, मैदानात फक्त पेशव्यांनी विजय मिळवला, शिवाजी महाराज फक्त छुपी लढाई करत असत। म्हणजे शिवाजी महाराज भित्रे होते, लपून लपून लढत असत, आणि पेशवे शूर होते। पेशव्यांचं राज्य आलेलं आहे बहुधा आपल्या देशामध्ये सध्या, आणि म्हणून या पद्धतीची मांडणी होते आहे। तर मित्रांनो, तुकाराम महाराजांविषयी असे बोलणारे, शिवाजी महाराजांविषयी असे बोलणारे हे कोण आहेत? आत्ताच बरळले कि हर एक व्यक्ति ने, हर हिंदू व्यक्ति ने 4 बच्चे पैदा करने चाहिए। याला माहित आहे का एक मूल सांभाळायला काय लागतं? तुम्ही सगळेच्या सगळे, सगळ्यांच्या आसपास मुलं आहेत। आजकालची मुलं मुली एक मुलानंतर दुसरं मूल जन्माला घालायला तयार नसतं। एका मुलाचेच खर्च आणि त्याला सांभाळणं इतकं कठीण आहे आजच्या काळामध्ये। शाळांच्या फीजपासून असे प्रचंड विचित्र प्रकार आहे। मला तर असं वाटतं या काळात मी जन्माला आलो असतो तर कधी शिकूच शकलो नसतो, अजूनही मी माझ्या वडिलांच्या जागी रुग्ण दाबत बसलो असतो शेतकऱ्यांसारखं, कारण त्यावेळेस सरकारी शाळा होत्या, फुकट शिकायला मिळत होतं, आणि म्हणून मी इथपर्यंत शिकू तरी शकलो। आजकाल तर मुलं शिकू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती आहे। तर 4 मुलं कुठून पैदा करायची? यांनी अजून लग्न केलेलं नाही आहे, अधिकृत एकही पोरगं पैदा अजून केलेलं नाही आहे, अनधिकृतची आपल्याला माहिती नाही आहे। त्यामुळे 4 पोरं पैदा करायला हा सांगतो, आणि त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपने शादी करने के बाद 4? नहीं, ब्राह्मण 4 बच्चे पैदा नहीं कर सकता है। क्यों? क्योंकि ब्राह्मण जब पूजा करता है तो 12 घंटे तक वो बिल्कुल स्त्री को हाथ नहीं लगाता है, इसलिए 4 बच्चे पैदा नहीं हो सकते हैं।
म्हणजे याचं मुलं निर्माण होण्याच्या प्रक्रियेचं नॉलेज केवढं ग्रेट आहे. अरे 12 घंटे गप्प राहूनही वाटेल तेवढी पोरं पैदा करता येतात ना, पण तेवढी अक्कल पाहिजे ना, कळलं पाहिजे ना, तेवढं नॉलेज पाहिजे ना. असं हे दिव्य ज्ञान असणारा माणूस आणि त्याच्या पायावर हे एवढी मोठमोठी माणसं डोकं ठेवतात. मित्रांनो, याच माणसाच्या पायावर डोकं ठेवलं एका माणसाने. त्यांचं नाव आहे भूषण गवई, आपले CJI. हा माणूस कोण? धीरेंद्र कृष्ण महाराज. त्याचा एक व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध होता. 2023 मध्ये आम्ही सगळ्यांपर्यंत तो पोहोचवला. एक त्याचा शिष्य त्याच्या पाया पडायला आला. शिष्य म्हणा, भक्त म्हणा. हा त्या व्हिडिओमध्ये म्हणतोय, जाहीर त्याच्या दरबारामध्ये म्हणतोय, ए हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. हे तत्वज्ञान 2023 मध्ये मांडणारा, या पद्धतीची भाषा वापरणारा, ए छुओ मत हम ब्राह्मण है, आणि भूषण गवई जाऊन त्याच्या पायावर डोकं ठेवतात. मग माझ्यासारख्या माणसाला काय वाटेल? अलीकडच्या काळामध्ये मी भूषण गवईंची 3 व्याख्यानं ऐकली. मी आंबेडकरी विचारधारेमधनं तयार झालेला माणूस आहे असं त्यांच्या बोलण्यात आलं. आंबेडकरी विचारांचं दूध प्यायलेले माणूस, देशाचे CJI राहिलेले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिलेले, असा हा माणूस तर त्याच्या पाया पडत असेल तर मला शॉक बसणार नाही? मला प्रचंड शॉक बसला. त्याचं कारण गवईंचे पण मूल चिरंजीव आहेत. ते रासू गवईंशी माझा फारसा संबंध आला नाही. हाय हॅलोच्या पलीकडे कधी काही बोलणं व्हायचं नाही. पत्रकार यांना त्यांनी बोलणं व्हायचं कधी कधी. पण मित्रांनो, ज्यावेळेस ही चळवळ सुरू झाली नव्हती त्यावेळेसची ही गोष्ट आहे. मी पत्रकार होतो केवळ, आणि रासू गवईंनी आणि गाणारांनी दीक्षाभूमीवर विक्तूबाबाचा भला मोठा सत्कार आयोजित केलेला होता. विक्तूबाबासारख्या एकल पागल बाबाचा, ज्याला कोणतीही अक्कल नाही अशा बाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर व्हावा, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. हा डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांचा पराभव आहे असं मला वाटलं. आम्ही पत्रक काढलं. त्यामध्ये जगन वंजारी या पत्रकारांची, सिद्धार्थ सोनटके या पत्रकारांची, जेमिनी कडू या पत्रकारांची, आणखी काही पत्रकारांच्या सह्या होत्या. आता आम्ही जास्तीत जास्त काय केलं असतं? बातमी प्रसिद्ध केली असती, पुन्हा 5-10 बातम्या छापल्या असत्या. पण रासू गवईंनी ते सिरियसली घेतलं आणि एवढं मोठं आयोजन, ज्यामध्ये कदाचित 2-3 लाख लोक आले असते, ते आयोजन रद्द केलं. त्यांच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक करतो आहे. आंबेडकरी विचारधारेच्या लोकांना हे आवडणार नाही. त्यांचे हे चिरंजीव भूषण गवई. मी एवढंच म्हणालो की ठीक आहे, तुम्हाला विक्तूबाबाच्या पाया पडण्याचं तुमच्या वडिलांनी कदाचित पडले नाही पडले मला माहीत नाही, पण तुम्ही तरी या धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पाया पडलात आणि आंबेडकरी विचारधारेचे तुम्ही आहात असं आम्ही तुम्हाला मानतो. आणि आंबेडकरी विचारधारेचा पहिला बौद्ध माणूस या देशामधला CJI झाला असं आम्ही मानत आलो. तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका ठग, लोकांना फसवणाऱ्या, लोकांचं शोषण करणाऱ्या, लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, घराघरामध्ये भांडणं लावून देणाऱ्या, तुम्हारे काकीने जादू टोना किया है, टोटका किया है, भूत लगाया है, हे काय प्रकार आहे? अशा माणसाच्या पाया पडतो म्हणून मला शॉक बसला. आणि मग मी म्हणालो की भूषण गवईंनी ह्यापुढे कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावला आहे. आता हे माझं बोलणं चुकीचं आहे काय? मला वाटतं ज्यांना ज्यांना आंबेडकरांचे विचार माहीत आहे आणि जे जे आंबेडकरांचे विचार ओळखतात, त्या सगळ्यांना कुणालाही माझं बोलणं चुकीचं वाटणार नाही. पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे अत्यंत चुकीचं वाटलं. मग त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की श्याम मानवांना हा कोणी अधिकार दिला? कोण आहे श्याम मानव? भूषण गवईंनी कोणाचं नाव घ्यायचं आणि कोणाचं नाही ठरवणारे कोण? प्रशस्तीपत्र वाटणारे कोण? इथपर्यंत ठीक होतं. पुढे ते म्हणाले की श्याम मानवांना आजकाल कोणी ओळखत नाही आणि म्हणून प्रसिद्धीसाठी ते सगळं करत आहेत. आणि म्हणून मी पुढची काही वाक्य बोलतो आहे. देवेंद्रजी, तुमच्या वडिलांसोबत मी काम केलेलं आहे 77-78च्या निवडणुकांमध्ये. त्यावेळेस तुम्ही 7 वर्षाचे होता.
78 साली मी तरुण भारतामध्ये कॉलम लिहायला लागलो. 80 सालापर्यंत माझा कॉलम इतका लोकप्रिय होता की मी कुठेही भाषणाला गेलो की त्या ठिकाणी लोक केवळ मला पाहायला गोळा व्हायचे, कारण लोकांना चेहरा माहीत नसायचा, फक्त नाव माहीत असायचं. मनोरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मी व्याख्यानं देत आलो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार म्हणून ओळख होती. 1980 आणि 82 साली ही चळवळ सुरू केली. त्यावेळेस तुमचं वय होतं 12 वर्ष. त्या काळापासून मी एक प्रसिद्ध व्यक्ती आहे. ज्या काळामध्ये मी प्रसिद्ध होतो, माझी भाषणं ऐकायला हजारो लोक येत असत, नाव केवळ ऐकून. त्या काळामध्ये तुम्ही चड्डी घालून शाळेमध्ये जात होता, सोबत रुमाल नेत होता, आणि तुम्ही मला प्रसिद्धीच्या गोष्टी आज सांगणार आहात. आता काय बोलायचं आपण? थोडंसं मी तारतम्य बाळगतो तुमच्याविषयी बोलताना, थोडंसं तुम्ही पण बाळगा. ठीक आहे, माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे, कारण माझे मित्रांचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणून मी फार संयम बाळगतो तुमच्याविषयी बोलताना. कारण गंगाधरराव जेव्हा जेलमधनं मी सुटलो, तेही सुटलेत. आम्ही एकत्र काम केलं, कारण जनता पार्टीच्या गठनमध्ये जनसंघ होता, मी होतो, मी त्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली होती विदर्भातली. आणि त्या काळामध्ये आम्ही एकत्र काम केलं. मी वयाने लहान असून सुद्धा ते मला मित्र म्हणायचे, असं छानपैकी माझ्या खांद्यावर हात टाकायचे. त्यांना कौतुक होतं की ह्या कॉलेजमध्ये शिकत असताना यांनी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध केला आणि हा जेलमध्ये गेला म्हणून. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की आपल्या मित्राचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे, याबद्दल जी काही आपुलकी वाटत असेल ती वाटत आलेली आहे. आणि म्हणून मी अजूनही संयम बाळगून तुमच्याविषयी बोलतो आहे. कृपया तुम्ही सुद्धा काळजी घ्या. टीका विचारांविषयी प्रतिवाद करणं हा आपला अधिकार आहे, तुमचाही आहे माझाही आहे, पण तेवढ्या मर्यादित आपण राहूया, ते बरं होईल असं मला वाटतं. मित्रांनो, मी तुम्हाला भूषण गवईंसंबंधी सांगितलं. भूषण गवईंनी मला प्रचंड धक्का दिला हेही सांगितलं. आता येऊया आपण अशोक खरात प्रकरणाकडे. अशोक खरातला अजूनही टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये भोंदू अशोक खरात म्हणतात. ते मला मुळीच मान्य नाही. अशोक खरात मुळीच भोंदू नाही. भोंदू बाबा नावाचं प्रकरण या जगामध्ये नसतं. जो स्वतःमध्ये माझ्यामध्ये अतिरिक्त शक्ती आहे, दैवी शक्ती आहे असा दावा करतो, माझ्यावर देव प्रसन्न आहे असा दावा करतो, देवाला मी आवाहन करून तुमचं भलं करेन अशा पद्धतीचं दृश्य तुमच्या माझ्या डोळ्यांसमोर निर्माण करतो, किंवा मला विशिष्ट सिद्धी प्राप्त आहे, देवाची माझ्यावर विशिष्ट कृपा आहे असा आभास निर्माण करतो, ती सगळीच्या सगळी बुवा आणि बाबा माणसं भोंदू असतात आणि बदमाशच असतात. त्यामध्ये एकही अपवाद नसतो. त्यामुळे आपण अशोक खरातला भोंदू म्हणण्याचं काही कारण नाही आहे. अशोक खरात बुवा आहे आणि बाबा आहे. आयुष्यामध्ये माझं एक वाक्य यानंतर कायमचं लक्षात ठेवा. 44 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो आहे, जो माणूस स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा दावा करतो, जो माणूस स्वतःवर देव प्रसन्न आहे असा दावा करतो, देव फक्त मला संदेश देतो या पद्धतीचा दावा करतो, ती सगळीच्या सगळी माणसं खोटारडी असतात, बदमाश असतात, भोंदूच असतात. याला एकही अपवाद नसतो. मी विनोबांसारख्या अतिशय मोठ्या योग्याला जवळून पाहिलेला आहे, त्यांच्या आश्रमामध्ये वाढलेलो आहे, पण कधीही या पद्धतीचा दावा करताना मी त्यांना ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही. कोणीही खरा माणूस या पद्धतीचा दावा करत नाही. आणि ज्या बाबांची सुरुवात भोंदूपणापासून, खोटेपणापासून सुरू होते, मग ते दुसरं काय करणार आहे? लोकांच्या सगळ्या गोष्टींचा जमेल तेवढा फायदा उचलणार आहे, याच्या पलीकडे आणखी काही करणार नाही. याला सुरुवातीच्या काळामध्ये कॅप्टन अशोक खरात असं म्हटलं जायचं. आजकाल कॅप्टन कोणी म्हणत नाही, हे फार चांगली गोष्ट आहे. सुरुवातीच्या माहितीमध्ये हा BSc पास झाला. BSc पास झाल्यानंतर हा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन बनला आणि त्या ठिकाणी या पद्धतीनं तो सगळे करतो आहे. आणि मर्चंट नेव्हीमध्ये असताना तो अनेक देश हिंडून आलेला आहे, जगभरचा त्याला अनुभव आहे. या पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात काय निघालं पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये? हा जो अशोक खरात आहे तो कळहंदवाडी गावचा सिन्नर तालुक्यातला मुलगा 20 वर्षाचा असताना 1980 साली पळून गेला. त्यावेळी तो नॉन मॅट्रिक होता, मॅट्रिक पास होऊ शकला नाही.
त्याचा जो मॅट्रिकचा पेपर आहे गणिताचा, त्या गणितामध्ये त्याला 28 मार्क्स होते, 35 मिळाले नाही म्हणून तो नापास झाला. आणि हा माणूस स्वतःला न्यूमेरोलॉजिस्ट म्हणून घेतो, अंक भविष्य सांगणारा भविष्यवेत्ता म्हणून घेतो, ज्योतिषी म्हणून घेतो, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणून घेतो. मी म्हटलं इतके वर्ष 44 वर्ष मी काम करतोय, कॉस्मॉलॉजी हा प्रकार भविष्यात कधी पाहिला नाही, हा काय प्रकार आहे? कॉस्मॉलॉजी याचा अर्थ या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करणारी सायन्सची एक ब्रँच, म्हणजे हा सांगणार आहे विश्वाची उत्पत्ती कशी झाली भविष्याच्या आधारावर. तुमच्या डोक्यात कुठे राहू नये की काही ज्योतिषी खरे असतात आणि काही ज्योतिषी खोटे असतात, म्हणून मी आत्ताच सांगून टाकतो, या जगात कुणालाच भविष्य सांगता येत नाही. आणि केवळही मी बोलत नाही आहे, त्याकरताही आपलं 80 लाखाचं आव्हान आहे, जे तुम्ही आता काही काळातच 1 कोटीचं करणार आहात. हे जे 80 लाखाचं आव्हान आहे सेम आहे. तुम्ही जर जे काही म्हणत असाल, पत्रिका म्हणाल, हातावरचे ठसे म्हणाल, आम्ही तुम्हाला माणसं दाखवणार नाही, हातावरचे ठसे देऊ, त्यांच्या खऱ्या पत्रिका देऊ, त्याच्या आधारावर 20 कुंडल्या देऊ, त्याच्या आधारावर 90% करेक्ट बाकीतं सांगितली जी तपासता येतात, तर तुम्हाला आमचं 80 लाखांचं पारितोषिक मिळेल. हे आजचं पारितोषिक नाही आहे, गेल्या 44 वर्षांचं पारितोषिक आहे. मग भविष्य कथन खरं कसं ठरतं? अरे तुम्हाला काहीच कळत नाही हो, पण तुमच्या पुढे 100 गरोदर बायका आल्या आणि प्रत्येकीला तुम्ही सांगितलं की तिला मुलगाच होणार, मुलगाच होणार, मुलगाच होणार. झाले ज्योतिषी तुम्ही, कारण या 100 पैकी 50 बायकांना तरी मुलगाच होणार आहे ना. बाईला एकतर मुलगा होतो किंवा मुलगी होते, दोनच होतं. त्यामुळे पॉसिबिलिटी 50% आहे. 50% बायका सांगतात की काय करेक्ट सांगितलं, काय करेक्ट सांगितलं, काय करेक्ट सांगितलं. आणखी बायकांची रांगच रांग लागते, तुमचं चालू धंदा. असं हे प्रकरण आहे. याला म्हणतात लॉ प्रोबेबिलिटी, शक्यतेचा नियम, याला म्हणतात काकतालीय न्याय. आणि याच्या आधारावर हे भविष्य नावाचं प्रकरण चालत असतं. तर हा स्वतःला ज्योतिषी म्हणवतो, न्यूमरोलॉजिस्ट म्हणवतो, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणवतो आणि तांत्रिकसुद्धा म्हणवतो. आता याचं कनाडा कॉर्नर नाशिकमधलं जे आहे तिथे एक छान ऑफिस आहे, एक फार्म हाऊस आहे आणि ईशान्येश्वर नावाचं मंदिर त्याचं आहे. या मंदिराच्या आवारामध्ये अनेक भानगडी तो केल्या, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. याचे इतर धंदे आपण पाहूया आणि मग याच्या मूळ धंद्यावर आपण येऊया. हा सगळ्या अधिकाऱ्यांचे, राजकीय पुढाऱ्यांचे ब्लॅक मनी सांभाळण्याचं काम करतो, असं इन्व्हेस्टिगेशनमधनं बाहेर आलेलं आहे. ते फक्त कायद्यामध्ये रूपांतरित होणार आहे की नाही ॲक्शनमध्ये ते माहीत नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सिलेक्टिव्ह ॲक्शन असा प्रकार आहे. कोणावर किती ॲक्शन घ्यायची हे आम्ही ठरवत असतो. त्यामुळे दुसरं याचं एक फ्रॉड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण आहे. यांनी काही लोक असे तयार केले ज्यांना तो हा इन्कम टॅक्स अधिकारी म्हणून पाठवतो. ब्लॅक मनीची माहिती मिळाली की त्या ठिकाणी हे अधिकारी जातात, रेड घालतात आणि ब्लॅक मनी उकळतात. या पद्धतीचा याचा व्यवसाय आहे. अनेक IAS आणि IPS अधिकारी याचे भक्त आहेत किंवा शिष्य आहेत. त्यापैकी 2 IPS महिला अधिकारी आहेत, एक ACP दर्जाच्या आणि दुसऱ्या DCP दर्जाच्या. आणि सध्या एका IAS अधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक गुन्हा पण दाखल झालेला आहे, तेही या खरातचे भक्त अहिरे नावाचे. अनेक राजकीय पुढारी यांच्याकडे जातात. खरं म्हणजे 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा असताना त्यांनी आपला पहिले ठरलेला नसताना मार्ग वाकडा करून गुपचूप ते ईशान्येश्वर मंदिरामध्ये अशोक खरात बाबाचं दर्शन घ्यायला गेले होते. त्यांच्यासोबत होते 2 आणखी मंत्री, एक राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे आपले होते ज्यांचं नाव मी सारखं विसरतो, ते म्हणजे दीपक केसरकर नावाचे मंत्री कोकणातले. आता राधाकृष्ण विखे पाटील इकडून तिकडे उड्या मारत असतात, मोठ्या पदांवर राहिलेले आहेत पण उड्या खूप मारतात. असे 3 मंत्री त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. तेव्हापासून अशोक खरात अतिशय प्रसिद्ध झाला आणि अशोक खरातची प्रसिद्धी इतकी वाढली की तो अतिशय मोठा बाबा आजच्या काळात बनला. आज आपल्याला जी माहिती आहे त्या माहितीनुसार जवळपास 1500 कोटी रुपयाची संपत्ती त्याची असावी, त्यापेक्षा अधिक असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. 131 त्याची बनावट खाती आहेत.
म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आढळलेली, आणखी आढळतायत ती वेगळी. त्याच्या ज्या क्रेडिट सोसायटी आहे शिर्डीमध्ये आणि नाशिकमध्ये मिळून ही सगळी खाती आहेत. अधिकाऱ्यांचे पैसे सांभाळायचा, काळ्याचे पांढरे करायचा हा धंदा त्याचा आहे. आणि हे सगळं करत असताना त्याचं मेन काम काय आहे? लोकांना पूजा सांगणं, लोकांच्या समस्या सोडवणं. त्याची मोडस ऑपरेंडी काय आहे? याला भूत भविष्य वर्तमान सांगता येतं आणि इतर ज्योतिषांपेक्षा याला अधिक चांगलं सांगता येतं. या पद्धतीची वदंता सर्वदूर उठवण्यात आली आणि त्याला राजकीय पुढारी अतिशय मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. हे सगळेच्या सगळे राजकीय पुढारी त्याच्याकडे जातात, भविष्य पाहतात. यामुळे सामान्य लोकांना असं वाटतं की इतर ज्योतिषांपेक्षा हा ज्योतिषी फार मोठा आहे. भविष्य सांगताना मी एकेकाळी भविष्य हा प्रकार सांगून पाहिलेला आहे माझ्या कॉलेज जीवनामध्ये. त्यामुळे भविष्य सांगण्याच्या प्रक्रिया काय असतात, लोकांच्या मनामध्ये भीती कशी निर्माण करायची असते, धाक दाखवून पैसे कसे उकळायचे असतात, हे नीटपणे मला अतिशय उत्तम माहीत आहे. आणि म्हणूनच ज्योतिषी माझ्या पुढे टिकत नाही. त्याच्या मागचं ते महत्त्वाचं कारण आहे. अर्थात त्या काळामध्ये मी ज्योतिषांना फसवण्यासाठी नव्हतो झालो. त्या काळात मी अतिशय अंधश्रद्ध होतो. या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास होता. ज्योतिष हे शास्त्र आहे असं मला वाटत होतं. त्याचा मी अभ्यास केला आणि भविष्य सांगायला लागलो. भविष्य सांगत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, म्हणून मी भविष्य थांबवलं, कारण त्यातनं आपण लोकांचं नुकसान करतो. पण तरी मला वाटायचं की ज्योतिष खरं असतं. पुढे 1980 साली मला कळलं की हे सायन्सच नाही आहे. तोपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास होता. पण मला यांच्या सगळ्या सिस्टीम्स त्यातनं कळल्यात. हे भविष्य सांगण्याच्या निमित्तानं त्या स्त्रियांच्या मनात, पुरुषांच्या मनात काहीतरी भीती निर्माण करतात. एक तर त्यांच्या भविष्यात काही येणाऱ्या गोष्टींविषयीची भीती निर्माण करतात, भूतकाळात काही घडलेली गोष्ट माहीत करून घेऊन त्याच्या आधारावर भीती निर्माण करतात. आणि मग या भीतीतनं सुटका करण्यासाठी, या समस्येतनं सुटका करण्यासाठी किंवा अधिक फायदा मिळवण्यासाठी मग पूजा सांगतात. याच्या पूजा होत्या 4 प्रकारच्या. त्याची पहिली पूजा असायची तंत्रपूजा, छोटी मोठी असायची. आता या तंत्रपूजेमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही ठिकाणी रक्तांचा वापर वगैरे होतो. अजून पोलीस इन्व्हेस्टिगेशननी ते जाहीर केलेलं नाही म्हणून मी तुमच्या पुढ्यात बोलत नाही, कारण माझ्या हातून एकही चूक व्हायला नको असं मला वाटतं. पण पहिली पूजा ज्या पद्धतीनं केली जात असेल, ज्यामध्ये त्यांच्या करंगळी कापण्याचा वाटा असेल नसेल, या पद्धतीच्या सगळ्या पूजा, त्या पूजा थोड्या स्वस्त असणार आहेत. मग थोडी महागडी पूजा आहे, त्याला म्हणतात अवतार पूजा. या अवतार पूजेमध्ये प्रामुख्यानं व्यावसायिक यश मिळेल या पद्धतीचं आश्वासन दिलं जातं, प्रलोभन दिलं जातं. एका गृहस्थानी तक्रार गुदरली, त्यामध्ये 2.62 लाख म्हणजे 2,62,000 रुपयांनी त्याची लुबाडणूक झाली. या पद्धतीची तक्रार त्यानं नोंदवलेली आहे. ही अवतार पूजा होती. आता तक्रार न नोंदवलेल्या अशा अनेक लोक आहेत. आपलं नाव आता बाहेर येऊ नये बाबा, केली गेली पूजा, झालो आपण गणलो तो गणलो, आता आपलं इतरांना कळू नये म्हणून गप्प बसलेले लोक आहेत. दुसरी त्याची पूजा आहे विशेष पूजा. ही पूजा वर्षातनं तो एकदाच करतो असा त्याचा दावा असायचा. आणि या पूजेकरता तो 3 ते 5 कोटी रुपये घ्यायचा. किती? 3 ते 5 कोटी रुपये. एका 3 कोटी दिलेल्या माणसानंच हे सांगितलेलं असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. आणि ही पूजा प्रामुख्यानं त्याचं जे सिन्नर तालुक्यामधलं ईशान्येश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये केली जायची. मंदिराच्या आवारात ही पूजा कंडक्ट केली जात असे. अंधाऱ्या रात्री त्या ठिकाणी साप उगवणार आहे आणि तो साप उगवल्यानंतर तुला दर्शन देणार आहे. आणि ते दर्शन जर तुला झालं साप उगवून त्या ठिकाणी, तर मग तुझ्या व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे असं आश्वासन दिलं जायचं. ज्यावेळी आधी तांत्रिक पूजा चालायची त्यावेळेस त्याचे डोळे बंद केले जायचे, डोळ्यांवर पट्टी बांधली जायची. मग पूजा चालू असताना थोड्या वेळात साप प्रगटेल असं सांगितलं जायचं आणि मग डोळे उघडले जायचे. आणि जो क्लायंट असेल त्यांनी डोळे उघडल्यानंतर त्याला अंधुक प्रकाशामध्ये, अंधारामध्ये, अंधुक प्रकाशामध्ये वळवळणारा साप दिसत असे. तो खुश होऊन जात असे की सांगितलं होतं बाबांनी की साप दिसणार आहे, आकाशातनं आला साप आणि तो आता आपल्याला दिसला. पोलीस सांगतायत त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं काय बाहेर आलं, तो साप म्हणजे खेळण्यातला रिमोटवरनं चालणारा साप होता. रिमोट दाबून त्या सापाला बळबळ करायला लावलं जात असे. म्हणजे एका खेळण्यातल्या सापाच्या आधारावर 3 ते 5 कोटी रुपये लुबाडले जात होते.
ही याची विशेष पूजा, वर्षातनं एकदाच करतो असा त्याचा दावा. पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर खरंच बाहेर आलं तर कदाचित वर्षातनं तो अनेकदा अशी पूजा करत असेल असं पण बाहेर येईल.